नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये श्री योगेश्वरी प्रसन्न यातला श्री कसा बनवायचा तो सांगितला आहे. आणि ह्या माझ्या दुसऱ्या भागामध्ये मी हे योगेश्वरीमधला योगी हे 2 शब्द कसे बनवायचे आहेत ते मी ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे. आधीच्या भागामध्ये मी हा श्री कसा बनवायचा आहे तो दाखवलेला आहे. आता पुढचं आपण बनवायला ह्या व्हिडिओत सुरुवात करूया. तर आता ह्या मी 12 ओळीमध्ये हे पूर्ण झालेलं आहे. आता 13वी ओळ आपल्याला पूर्ण पांढरी विणून घ्यायची आहे पांढऱ्या मोत्यांनी. पूर्ण 13वी ओळ ही पांढऱ्या मोत्यांनी विणून घ्यायची आहे. 3 पांढरे मोती घेऊन त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घेतली. आता हे असे 2-2 मोती घेऊन तेरावी ओळ आपली अशी ही पूर्ण करायची आहे. हे 2 चौकोन झाले. अशा पद्धतीने ही ओळ मी पूर्ण करून घेते. अशा प्रकारे ही 13वी ओळ मी पूर्ण पांढऱ्या मोत्यांनी विणून घेतलेली आहे. आता 14व्या ओळीपासून आपला हा योगेश्वरी हा जो शब्द आहे याची सुरुवात होणार आहे. आता हा य हा विणायला आपण सुरुवात करूया. आता पहिल्यांदा हे मी 3 पांढरे मोती घेतलेले आहेत आणि या 1 नंबरच्या मोत्यातून विरुद्ध बाजूने म्हणजे वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. इथे परत 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत. 1 आणि 2 पांढरे मोती. परत ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून या मोत्यात आणायची आहे. आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक पहिला हा गुलाबी घ्यायचा आहे आणि एक पांढरा. असे 2 मोती घेतले. परत सेम विणून घ्यायचे. गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली अशी. आता 2-2 पांढऱ्याने पुढचं विणायचे, पण पूर्ण ओळ नाही विणायची त्यामुळे दाखवते मी. आता हे 2 पांढरे मोती घेतले. सेम विणत जायचे. म्हणजे हा एक पांढरा एक लाल मोती झाल्यानंतर 2 पांढरे मोती घातलेत मी गुलाबी. परत या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घेतली. परत 2 पांढरे मोती घ्यायचे. 1 आणि 2. अजून एकदा 2 पांढरे मोती घ्यायचे. म्हणजे 3दा मी 2-2 पांढरे मोती घेऊन विणलेलं आहे.
आणि आता इथे जे 2 मोती घ्यायचे, त्यातला एक पांढरा घ्यायचा आणि एक गुलाबी घ्यायचा. नंतर गुलाबी असे 2 पांढरे 2 मोती घेतले. विणताना तसंच विणायचं. आणि आता इथून पुढे सगळे 2-2 पांढरे मोती घेऊन विणून घ्यायचं आहे. इथे आपली 14वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 15व्या ओळीची सुरुवात करताना परत 3 पांढरे मोती घ्यायचे. तीन पांढरे मोती घेतले. आता परत 2 पांढरे मोती, 1 आणि 2 पांढरे मोती, परत 2 पांढरे मोती, या मोत्यातून काढून घ्यायचं. उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. या मोत्यातून या मोत्यातून. आता इथे जे 2 घ्यायचे, दोनही गुलाबी घ्यायचे. 2. आता इथे जे 2 घेणार आहोत, त्यातला पहिला एक गुलाबी घ्यायचा आहे आणि मग हा एक पांढरा घ्यायचा. आता इथे जे 2 घ्यायचे, त्यातला पहिला एक पांढरा आणि मग हा एक गुलाबी. 2 मोती घेतले. आता इथे 2 पांढरे, 1 आणि 2 पांढरे,
आता इथे 2 गुलाबी. आता इथून पुढे 2-2 पांढरे मोती घेऊन ही ओळ पूर्ण करून घ्यायची. इथे आपली 15वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 16व्या ओळीला सुरुवात करताना परत 3 पांढरे मोती. परत 2 पांढरे मोती. आता इथे जे 2 मोती घेणार आहोत त्यातला एक पहिला पांढरा आणि हा गुलाबी. आता इथे परत जे 2 मोती घेणार आहोत त्यातला एक गुलाबी एक पांढरा. आता इथे परत जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक पांढरा घ्यायचा आहे आणि हा एक गुलाबी. आता इथे 2 पांढरे, 1 आणि 2 पांढरे मोती. परत 2 पांढरे मोती.
आता इथे जे 2 मोती घेणार आहोत त्यातला पहिला एक पांढरा आणि हा एक गुलाबी, असे 2 घेतले. आता इथून सगळे 2-2 पांढरे मोती घेऊन ही ओळ पूर्ण करायची. आता इथे आपली ही 16वी ओळ पूर्ण चालू आहे. आता 17वी ओळ चालू करताना परत 3 पांढरे मोती घ्यायचे. सेम विणायचं आहे. काही विणकाम करताना अजिबात काही बदल नाही आहे, फक्त मोती बदलायचे आहेत आपल्याला. 2 पांढरे, परत 2 पांढरे मोती, आता इथे मात्र जे 2 घ्यायचे त्यातला एक पहिला गुलाबी घ्यायचा आणि हा एक पांढरा. इथे आपण गुलाबी मोती ॲड केला आहे. विणताना परत सेम. आता इथे परत 2 मोती घ्यायचे. एक गुलाबी, एक पांढरा, असे 2 मोती घेतले. आता 2-2 पांढऱ्यांनी विणायचे. 1-2 पांढरे, परत 2 पांढरे मोती, आता इथे 2 मोती घ्यायचे, पण त्यातला एक हा गुलाबी घेणार आहोत आपण आणि हा एक पांढरा. आणि आता इथून पुढे 2-2 पांढरे घेऊन पूर्ण ही ओळ पूर्ण करून घ्यायची. इथे आपली ही 17वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 18वी ओळ आपण विणायला घेतोय. तर पहिल्यांदा 3च मोती घ्यायचे आहेत, पण त्यातले हे 2 आहेत ते आपण पांढरे घेणार आहोत आणि मग एक हा गुलाबी, असे
3 मोती घ्यायचे. त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. या सगळ्या मोत्यांमधून सुई नेहमीप्रमाणे काढून घ्यायची आहे. आता इथे परत जे 2 मोती घेणार आहोत त्यातला एक हा पांढरा घ्यायचा आहे आणि हा नंतर एक गुलाबी. असे 2 मोती घेतले. या गुलाबी मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. या मोत्यातून इथून पुढे आता प्रत्येक वेळेला एक पांढरा आणि एक गुलाबी असा मोती घ्यायचा आहे. पण प्रत्येक वेळेला जसा तंगूस ज्या दिशेने असेल त्या दिशेने मोती बदलून घ्यायचे. आता बाहेरच्या दिशेने आहे म्हणून आधी एक पांढरा एक नंतर एक गुलाबी असे 2 मोती घेतले. त्यामुळे हे सगळे एका लाईनीत येत आहेत. परत या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आपल्याला. आता इथे अशी आपण उभी पण ही जी लाईन जशी केली आहे गुलाबी मोत्यांची तशी इथे पण गुलाबी मोत्यांची लाईन करायची. तर त्यामुळे इथे आतल्या बाजूने तंगूस आहे म्हणून आधी पहिला एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि मग हा दुसरा पांढरा मोती घ्यायचा आहे. गुलाबी मोत्यातून उजवीकडून डावीकडे, या मोत्यातून पांढऱ्या वरून खालच्या दिशेने आणि ह्या गुलाबी मोत्यातून डावीकडून उजवीकडे. आता इथे बाहेरच्या बाजूने तंगूस आलाय त्यामुळे मग काय करायचं, पहिला पांढरा घ्यायचा मग गुलाबी असे 2 मोती घेतले. परत सेम ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने, या मोत्यातून आणि या मोत्यातून. आतल्या बाजूला तंगूस आहे म्हणून पहिला गुलाबी मग पांढरा असे 2 मोती. परत सेम बाहेरच्या बाजूने आलाय, पहिला पांढरा मग गुलाबी. परत या गुलाबी मोत्यातून, या पांढऱ्या मोत्यातून, या गुलाबी मोत्यातून उजवीकडून डावीकडे, पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने. इथे आता परत 2 मोती घ्यायचे, त्यातला हा एक गुलाबी आणि मग हा पांढरा. मग ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने, गुलाबी मोत्यातून डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5 6 मोती झाले गुलाबी. अजून एक करायचं आहे आपल्याला, 7वा. बाहेरच्या दिशेने म्हणून पहिला पांढरा मग गुलाबी. परत या मोत्यातून, म्हणजे हा चौफुला तयार झाला पाहिजे. तो करताना फक्त मोत्यांचे कलर आपण बदली करणार आहोत. आता इथे 2-2 पांढरे मोती घालून ही ओळ पूर्ण करायची. इथे ही आपली 18वी ओळ पूर्ण झालेली आहे. 19वी आता ओळ आपण विणायला सुरुवात करणार आहोत. तर ती पांढऱ्या मोत्यांनीच करायची. आता ही ओळ आहे ही जास्तीची आता पांढऱ्या मोत्यांनी विणायची आहे. आता इथे मी हे 3 पांढरे मोती घेतले.
याच मोत्यातून विरुद्ध बाजूनी सुई काढून घेतली. परत सेम या मोत्यातून, परत ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई आपण काढून घेतली. तर आता ही जी ओळ आहे 19वी, तर ही आपण इथपर्यंत पूर्ण 2-2 पांढऱ्या मोत्यांनी विणून घेणार आहे. ह्या मोत्यापर्यंत 2-2 पांढरे मोती घ्यायचे. इथे आता कुठलाही आपण गुलाबी मोती वापरणार नाही आहोत, फक्त पांढरे मोती. पहिले 3, मग नंतर 2-2नी ही ओळ आपण करणार आहोत. म्हणजे इथे 19व्या ओळीचे मी 1 2 3 4 5 6 7 हे चौफुले जे केलेले आहेत हे पांढऱ्या मोत्यांनी केलेले आहे. आणि हा 8वा चौफुला आहे. तर त्यासाठी आता आपल्याला गुलाबी मोती घ्यायचा आहे. तर हा आतल्या बाजूने आहे. तर इथे आपण एक गुलाबी मोती घेणार आहोत. आणि त्यानंतर हा एक पांढरा मोती घेणार आहोत. असे हे 2 मोती घेतले. या मोत्यातून सुई काढून घेतली. कारण ही रेघ आपल्याला अशीच सतत आली पाहिजे पूर्ण योगेश्वरी या शब्दावरती. त्यामुळे बरोबर त्या लाईनीत गुलाबी मोती घ्यायचा आहे. या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे पण आपण 2 गुलाबी मोती घेणार आहोत. कारण हा यचा मात्रा आहे यो. असे आलेलं आहे. ही आपली 19वी ओळ आहे. आता इथे परत 2-2 पांढरे मोती. दोन पांढरे. अशा प्रकारे इथे आपली आता हे पूर्ण झालं की आपली ही 19वी ओळ पूर्ण होणार आहे. इथे आपली 19वी ओळ पूर्ण झालेली आहे. ही अशी 19वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 20वी ओळ करताना परत 3 मोत्यांनी पांढऱ्या सुरुवात करायची आहे. 3 पांढरे मोती,
परत 2 पांढरे मोती, दोन पांढरे मोती, आता इथे जे 2 मोती घेणार आहोत त्यातला पहिला पांढरा घ्यायचा आहे आणि मग गुलाबी. या मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे जे आहे आपल्याला हा याचा एक काना बनवायचा आहे, त्यामुळे मग इथे आपण काय करणार आहोत, परत असंच गुलाबी लाईन करणार आहोत. ही जशी केली तशीच ही बनवायची. पहिला एक गुलाबी घेतला, मग पांढरा, आता इथे बाहेरच्या बाजूने आहे म्हणून पहिला पांढरा घ्यायचा एक मोती आणि मग गुलाबी. या मोत्यातून वरच्या दिशेने. अशा प्रकारे इथपर्यंत आपण ही गुलाबी अशी उभी लाईन करणार आहोत. मग इथे 1 2 3 मोती झालेले आहेत गुलाबी, अजून 4 मोती घ्यायचे आहेत गुलाबीचे आणि मग 2 2 पांढरे करून ही आपली 20वी ओळ आपण पूर्ण करणार आहोत. इथे आपला योगेश्वरीमधला यो हे अक्षर तयार झालेलं आहे. 20 ओळी झालेल्या आहेत. आता 21वी ओळीची सुरुवात करताना परत पांढरे मोती घ्यायचे 3 3 पांढरे मोती इथपर्यंत, ह्या मोत्यापर्यंत आपण सगळं पांढऱ्यामध्येच विणून घेणार आहोत. आणि हा गुलाबी जिथे येईल तिथे एक पांढरा एक गुलाबी आणि परत नंतर सगळे पांढरे, अशी ही 21वी ओळ आपण करणार आहोत. पूर्ण पांढऱ्या मोत्यात करायची आहे. आता ह्या 21व्या ओळीचे मी 1 2 3 4 5 6 7 7च चौफुले करून घेतलेले आहेत. आणि आता 8वा जो चौफुला आहे त्याच्यात 2 जे मोती घेणार आहे त्यातला पहिला एक गुलाबी घ्यायचा आणि मग नंतर एक पांढरा आणि परत नेहमीसारखं विणून घ्यायचं. आता हे जे आहे पुढचे 1 2 हे जे चौफुले आहेत हे 2 2 पांढऱ्या मोत्याने आपण विणून घेणार आहोत आणि मग आपली ही 21वी ओळ इथे पूर्ण होईल. इथे आपली 21वी ओळ पूर्ण झाली आणि 22वी ओळ चालू होती. तर ती चालू करताना परत 3 पांढरे मोती मी घेतलेले आहेत आणि त्या पांढऱ्या या मोत्यातून सुई काढून आपली सुरुवात झालेली आहे 22व्या ओळीला. आता इथून पुढे आपला योगेश्वरीमधला गे हा शब्द आहे तो चालू होणार आहे ह्या ओळीपासून. इथे परत 2 पांढरे, इथे आता जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला एक पांढरा घ्यायचा आहे आणि मग हा गुलाबी.
म्हणजे योगेश्वरी शब्दावरची जी रेघ आहे ही अशीच सरळ रेषेत येत राहील. आता 2 पांढरे घ्यायचे, 2 पांढरे मोती, विणतानाच नेहमीसारखं विणायचं सेम. परत 2 पांढरे मोती, 2 पांढरे मोती घेऊन विणणार आहे असं. या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घेतली. आता पांढऱ्याचे हा एक आणि हा एक असं 2 चौफुले झालेले आहेत. अजून एक तयार करायचं आहे आपल्याला. तिसरा चौफुला 2 पांढरे मोती घेऊन विणलं की हा आपला इथला तिसरा चौफुला तयार होणार आहे. आता इथे जे आहे, आता हा ये आहे ना, या लाईनीत आपल्याला गचा मोती घ्यायचा आहे गुलाबी. त्यामुळे आता इथे हा 1 2 3 पांढरे चौफुले तयार झालेत. आता गुलाबी घ्यायचे, ते मग आपल्याला इथे 2 गुलाबी मोती घ्यावे लागणार आहेत. सेम विणायचे. आता इथे परत जे 2 मोती घ्यायचे आहेत, त्यातला एक पांढरा घ्यायचा पहिला आणि नंतर हा एक गुलाबी. असे 2 आपण मोती घेतलेले आहेत. आता या मोत्यातून सुई काढून घ्यायची वरून खालच्या दिशेने. या मोत्यातून आणि या मोत्यातून. आता इथून पुढचे सगळे जे चौफुले येतील हे 2 2 पांढऱ्या मोत्यांनी विणून घ्यायचे. इथे ही आपली 22वी ओळ पूर्ण झाली. आता 23वी ओळीची सुरुवात सुद्धा पांढऱ्या मोत्यांनीच करायची आहे. 3 पांढरे मोती घ्यायचे, या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या आणि या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 2 पांढरे मोती, 2 पांढरे मोती,
या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. या मोत्यातून या मोत्यातून. आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला एक पांढरा घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा एक गुलाबी. असे 2 मोती घेतले. मोत्यातून सुई काढून घेतली. या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची वरून खालच्या दिशेने अशी. तर या मोत्यातून या मोत्यामधून परत एक आणि 2 गुलाबी मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. आता इथे जे 2 येणार आहेत त्यातला पहिला पांढरा घ्यायचा आहे आणि त्यानंतर गुलाबी. 2 मोती घेतले. परत या गुलाबी मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे. या मोत्यातून वरच्या दिशेने. पांढऱ्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे. इथे आता 2 गुलाबी मोती घ्यायचे. एक आणि 2 गुलाबी मोती. या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या पण पांढऱ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने मी काढून घेतली. आता इथे 2 पांढरे मोती. 1 आणि 2. या गुलाबी मोत्यातून उजवीकडून डावीकडे. त्यातून वरच्या दिशेने. या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. परत 2 पांढरे मोती घ्यायचे. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई घेतली काढून. या मोत्यातून वरच्या दिशेने उजवीकडून डावीकडे. आणि या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे जे 2 मोती घ्यायचे ते दोनही गुलाबी रंगाचे मोती घ्यायचे. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या दिशेने. आता हे सगळे वरती पांढरे 2 पांढरे मोती घेऊन ही ओळ आपण पूर्ण करून घ्यायची आहे. इथे आपली ही 23वी ओळ पूर्ण झालेली आहे. 24वी ओळ सुरू करताना जे 3 मोती घ्यायचे आहेत आपल्याला त्यातले 2 पांढरे आणि 1 गुलाबी घ्यायचा आहे आणि सेम त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घ्यायची. परत ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. पांढऱ्या मोत्यातून पण या आणि या मोत्यातून पांढऱ्या सुई काढून घेतली. आता इथून पुढे 2 मोती घ्यायचे. तर त्यातला पहिला हा एक पांढरा घ्यायचा आहे आणि मग हा दुसरा गुलाबी घ्यायचा आहे आणि ह्या गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे.
या मोत्यातून वरून खालच्या दिशेने ह्या मोत्यामध्ये सुई काढून घेतली. आता इथे जे आपल्याला 2 मोती घ्यायचे आहेत, त्यातला पहिला एक पांढरा घ्यायचा आहे आणि हा एक गुलाबी घ्यायचा आहे. असे 2 घेतले मोती. परत ह्या पांढऱ्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला ही गची अशी लाल रेख गुलाबी मोत्यांनी रेख तयार करायची आहे. तर आता इथे आतल्या बाजूलाच आहे आपला तंगूस. मग इथे पहिले एक गुलाबी मोती घ्यायचा आणि त्यानंतर हा एक पांढरा मोती घ्यायचा. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने परत ह्या गुलाबी मोत्यातून. आता परत जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला एक पांढरा घ्यायचा आहे आणि नंतर हा एक गुलाबी. आता परत जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक गुलाबी एक पांढरा. आता इथे परत जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला एक पांढरा घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा एक गुलाबी. असे 2 मोती घ्यायचे. परत ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. आणि आता इथून पुढे हे सगळे 2-2 पांढरे मोती घेऊन विणायचं आहे. इथे आपली ही 24वी ओळ पूर्ण झाली. आता 25व्या ओळीची सुरुवातही 3 पांढऱ्या मोत्यांनीच करायची आहे. सेम विणायचं आहे. या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथून पुढे 2-2-2 पांढरे मोती घेऊन आपण ही इथपर्यंत ओळ विणून घेणार आहोत. 2-2 पांढरे मोती घेऊन. इथे आता मी 1 2 3 4 5 6 7 7 हे पांढरे चौफुले तयार करून घेतलेले आहेत. आणि आता इथे पुढचे जे 2 मोती घ्यायचे आहेत आपल्याला, त्यातला पहिला हा एक गुलाबी घ्यायचा आहे आणि मग हा पांढरा. असे 2 मोती घ्यायचे आणि सेम विणायचे. ह्याच्यात काही फरक नाही आहे. आता इथे परत जे 2 मोती घ्यायचे ते दोन्ही गुलाबी घ्यायचे. 1 आणि 2.
इथून पुढे 2-2 पांढरे मोती घेऊन ही 25वी ओळ आपण पूर्ण करून घेणार आहोत। 2 पांढरे, परत 2 पांढरे, इथे आपली ही 25वी ओळ पूर्ण झालेली आहे। आता 26वी ओळ सुरू करताना परत आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत। तीन पांढरे मोती। आता इथून पुढे 2-2 मोती घ्यायचे। ते इथे 2 पांढरे मोती घ्यायचे, 1 आणि 2। मोत्यातून सुई काढून घेतली, या मोत्यातून घ्यायची, आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला एक पांढरा घ्यायचा आहे आणि मग एक गुलाबी, असे 2 मोती घ्यायचे। म्हणजे ही आडवी रेघ आपली येत राहिलेली आहे व्यवस्थित। या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे। आता ही याची ओळ जशी विणली आहे तशी इथे गची ओळ पण गुलाबी यांनी विणायची आहे मोत्यांनी। पहिला मग इथे 2 मधले पहिला गुलाबी घेतला, मग पांढरा घेतला मोती आणि मग या गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली। या मोत्यातून गुलाबी डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली। बाहेरच्या बाजूनी तंगूस आहे म्हणून मग 2 मोती घेताना पहिला पांढरा घ्यायचा आहे आणि मग हा गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि मग ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची वरच्या दिशेने। परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। 2 3 आता आतल्या बाजूने तंगूस आहे, पहिला गुलाबी मोती घ्यायचा आहे, मग पांढरा घ्यायचा। एक गुलाबी घेतला की एक पांढरा, असे 2 मोती घ्यायचे, परत सेम विणायचे। आता इथे आपले 1 2 3 4 गुलाबी झालेत, अजून 3 गुलाबी मोती येतील एवढं विणायचं, म्हणजे एकूण 7 गुलाबी मोती आले पाहिजेत लाईनीमध्ये। इथे आपली ही 26वी ओळ पूर्ण झालेली आहे आणि हा योगेश्वरी मधला यो आणि गे असे 2 शब्द मी तयार केलेले आहेत। माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।